सर्वांना गुड मॉर्निंग. सकाळ सकाळ सर्वांना गुड मॉर्निंग. आणि प्रत्येक जणाला असं वाटत आहे आत्ता की सचिन दादाला काहीच काम नाही, येऊन जाऊन हिडिओ हिडिओ हिडिओच बनवतो वाटतंय. त्याला काय दुसरं काम दिसत नाही घरी, आणि असाच दिसतोय असं पण काहींना वाटत असेल. तर जे मला ओळखतात ठीक आहे, त्यांना माहीत असेल, पण जे नवीन असेल, मला पहिल्यांदा बघत असेल किंवा कधी मध्ये आत्ता हिडिओ पाहिली असेल जस्ट, त्यांच्यासाठी असं आहे की हिडिओ बनवणं म्हणजे येऊन तेच गोष्ट नाही माझ्याकडं. तर हे तर आपलं एक माध्यम आहे सर्वांना असं भेटण्याचं किंवा आपली एक ओळख होण्याचं. व्हिडिओ बनवून थोडंसं चांगलं वाटतं म्हणून. पण खरी कहाणी अशी आहे की काम पण मी भरपूर करतो, आणि आज स्पेशल मी काय काम करतो ते तुम्हाला दाखवणार आहे. की प्रत्येकजणाला वाटत असतं की सचिन दादा काय काम करतोय नाही करतोय, आणि नुसतं हिडिओ हिडिओ ह्याच्या मागचं उद्देश माहिती आहे. आणि भरपूर जणाला माहिती आहे माझ्याकडे किराणा दुकान आहे, माझं गॅरेज पण आहे, आणि मग थोडंफार इकडे तिकडे मी बाकीचे थोडंसं किरकोळ काम करतो. आणि मी स्वतः एक मेकॅनिकल असल्यामुळं भरपूर कोणाचे काही प्रॉब्लेम कुठं बी गावात वगैरे गाड्यांची झाली तर ते पण मला बघावं लागते. त्याच्यामुळं भरपूर असं काम असतं माझ्या मागं. तर मी ते करतो, पण असं समजायचं नाही की सचिनदादा काम करत नाही. सकाळी बी संध्याकाळी बी काम आमचे रेग्युलर चालू असते. म्हणजे संध्याकाळचं कसं पाणी देणं वगैरे हे संध्याकाळी 9 वाजेपर्यंत दुकान चालविणं. त्याच्यामुळं असं काही नाही की जवळपास बऱ्यापैकी आम्हाला कामच असतं. आणि सकाळी पण जितक्या लवकर उठण तेवढं चांगलंच आहे. तर बघा, सकाळ सकाळ सूर्य उगलाय त्या टायमाला मी डायरेक्ट रानात हजरी. असं तर मी पाठ उठलो होतो जवळपास 5 वाजता. तर पाणी देणं लिंबूला चालू आहे आत्ता, आणि पूर्ण मी तुम्हाला दाखवतो आजचा व्हिडिओ की आज काय काय काम करणार आहे मी म्हणून स्पेशल. आज काय झालं, घरी आलो पण ब्लॉग काय बनवणं झालं नाही. आज दुकानातलं ब्लॉग बनवू म्हणलं. दुकानात काय करता येईल आपल्याला, कसा काय मी तुम्हाला दाखवतो. बघा, मला गाडी नीट करायची ती पण मी थोडं तुम्हाला दाखवतो. म्हणजे मी चाललो आता जामखेडला, माझं काही काम आहे, तेवढं काम करतो ना माघारी येतो आता. तर आत्ता ऊन लय पडलंय, म्हणजे चांगलं 4 वाजले पण लय ऊन लागतंय. मग थोडंसं वडाच्या झाडाखाली थोडं आराम करतो म्हणलं, थोडं थांबतो 5 मिनटं, आणि मग पुन्हा पुढं जामखेडला जातो. थांबलोय झाडाखाली थोडंसं 5 मिनटं, आणि जायचं जामखेडला, आणि जामखेडून पुन्हा वापस पण यायचं आहे, आणि मग पुन्हा गावाकडे जायचं. म्हणजे बरंच किती अंतर आहे आष्टीतून जामखेड, म्हणजे 15 किलोमीटर जायला, 15 यायला, आणि पुन्हा गावाकडे 5, 15 15 30 आणि समजा जवळपास 35 किलोमीटरचा टप्पा आहे. आणि थांबायचं बी जामखेडला जाऊन, थोडं काम आहे जामखेडला. चला जाऊ आता जामखेडला, बघतो काय व्हिडिओमध्ये दाखवता येईल ते. आत्ता मी म्हणजे जामखेडला पोहोचून तिथलं काम करून पुन्हा रिटर्न आष्टीला चालू, आष्टीहून आता गावाकडे. असा माझा प्रवास चालू आहे. सकाळ काम चालू आहे, दुकान वगैरे. तर अशीच माझं जीवनाचं एक हे असतंय, धावपळीचं. चला म्हणलं आज काय करतोय ते दाखवा. प्रत्येक जणांना वाटतं की सचिन दादा काय काम करत नसेल, भरपूर काम असतंय मला बी. आत्ता म्हणजे आलोय जामखेडून घरी आलोय, जेवण केलंय, आणि आता दुकान बंद करायचे. दुकान बंद केल्याच्या नंतर जायचे रानात, कारण मग 7-8 झाडं आहेत ते बिजितो एक अर्धा 1 तास, आणि पुन्हा सकाळच्याला अजून काही बाकीचे झाडं राहिलेली बिजित येईल. पण आता 9:30 वाजल्या तरी अर्धा 1 तास रानातून चक्कर मारतो म्हणलं, म्हणजे 7-8 झाडं झाली म्हणजे लवकर उरकत. तर चला आता दुकान बंद करायचं आपलं, आणि पुन्हा जायचं रानात. म्हणजे भरपूर असं काम आपल्या मागं असतंय. काम करता करताच आपण व्हिडिओ बनवतो. तर चला, काम तर माझं रोजच, त्याचा काही विषय नाही एवढं. पण असं काहींना जर वाटत असेल तर व्हिडिओ तो बनवतो, पण कामावर जर लक्ष वगैरे नसेल, म्हणजे नाही का काम, तर काम आहे, भरपूर काम आहे माझ्या मागं. पाणी देणं चालू आहे. झाडून काढायचं.
येऊ का बंद करून? बरं बंद नाही करतो, तिकडेच हे करतो, रानात जातो, रानातून माघार येतो. रात्री कुठे दिले 2-4 झाडं देतो ना. हा पाठक आताच गेलो आणि चालू केलंय फक्त. चालू मोटर बंद करायला, म्हणजे बंद नाही करायची, वरच पाणी द्यायचं लिंबुनीला. पण आता पाणी खाली भरलंय सगळं, सगळीकडे पाणी दिलंय. मग म्हणलं चला मोटर बंद करू, नाही तर झाडाला पाणी देऊ. तर बघा सूर्य उगलाय आणि इकडं बालाघाट डोंगरी, म्हणजे डोंगर मोठा आहे हो. आणि त्या डोंगराच्या पलीकडून सूर्य उगलाय आणि तो डोंगर इथून जवळपास 15 किलोमीटर असेल. तर बघा किती मोठा डोंगर आहे, त्याच्यावर सूर्य उगलाय. आणि आत्ताही मी इथं देतोय पाणी. तर आळं भरत आलं आणि इकडं पुढं पण अजून झाडं राहिले 2-3, त्यांना पाणी द्यायचं. इकडं पाठीमागं पाणी दिलंय मी सकाळ उठल्यापासून. आणि इकडं सूर्य उगल्याला इकडं पण आपले झाडं इथं जांभळे, जांभळाला काय जांभळं यायनात. आणि ह्या साईडला काट्यात, ते ह्या बी चितून द्यायच्यात. आणि बघा सूर्य आणि तिकडं ते डोंगर जवळपास 15 ते 20 किलोमीटर लांब आहे, पण डोंगर एवढा मोठा तरी दिसतोय. सूर्य उगलाय. आता आवरीतो टपाटपा, तिथलं पाणी द्यायचं काम करतो आणि जातो डायरेक्ट घरी. तर आता कसं आहे, तुम्ही म्हणताना जास्त करून आता रानातलीच व्हिडिओ टाकता तुम्ही, पण मेन काय आहे आणि पुन्हा काय म्हणताना की रोज रोज काय होतंय, तुम्ही नुसतं बोर, पाणी आणि झाडं ह्याशिवाय काय दाखिनात. त्याचं कारण पण तसं आहे की आता आपल्या लिंबूला चांगलं फळ यायला लागलंय. ह्याच्यावर लक्ष दिलं म्हणजे काय होईल माहिती का, थोडेफार आपल्याला खर्चा पाण्याला पैसे होतील. आणि असे लिंब बघा ना किती आलेत, इथं लिंब बघा किती लिंब येतं. मग हे जर लिंब आले तर आता कडक उन्हाळा आहे, जवळपास म्हणतात लोक 100 रुपये किलो. मी अजून काही लिंबू नेलं नाही, कारण लिंब अजून हिरवी आहेत असे नाही का. पण जर आपण काय हे लिंब जर आता जर गावळी झाली असती, ह्याला 100 रुपयाच्या आसपास भाव गावला असता. जास्त असेल पण कमीत कमी 100 रुपये किलो. तर मग ह्याच्यावर लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळं रात्र आणि दिवस आपल्याला थोडं थोडं झाडाला पाणी द्यायचे. माझ्याकडे काय होतं माहिती का, 100 झाड होती, 100 त्यातले झाडच राहिले फक्त 20. बाकीचे दीपालीने काढून टाकले राग राग. आता ही लई मोठी आमची चूक झालेली आहे. पण जाऊ द्या, ते ठीक आहे, आता काय असेल ते असेल. पण 20 झाडं जरी म्हणजे माझ्या वाट्याला आहेत, काही बंधुराच्या वाट्याला आहेत, पण आहेत 20 झाडं निसती लिंबुनीची, बाकीचे थोडेफार. आणि मग मला ते 20च सांभाळा. एका झाडाला जरी 500 ते 1000 रुपये जरी कमवले, चला 20 झाडाचे 20,000 रुपये तर होतीलच होतील, जास्त होतील पण कमीत कमीत होऊ शकतील. आणि आत्ता असं झालं की लिंबुनीची झाडं काही लहान राहिली नाहीत, ते बघा खूप मोठे झाले आहेत. म्हणजे आणि त्याच्यामुळे जपणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे रोज रोज पाणी द्यावं लागतं आणि जरा निवांत असल्यामुळे व्हिडिओ काढायला बरं वाटतं. इकडे बघून बघा आता किती लिंब आलेत तिथं पाठीमागे. एवढे लिंब आलेत की इथं दिसतंय लिंब. आणि एवढ्याले लिंब येऊन आज लिंबाला भाव पण चांगला आहे आणि पैसे पण होतील. तिथं पण लिंबचे सगळे खालून पायाला गेलं की सगळे लिंबच दिसतात. हे सगळे लिंबच लागलेत. तर असे पाठीमागे बी लय मोठ्या झाडं झालीत. इकडे बी लिंब येतं आणि भरपूर झाडं येतं. 20 झाडं मोठाली आहेत. त्याच्यामुळे जपणं गरजेचं आहे. कारण काय आपल्याला काही का होईना, पण 1000 रुपये जरी झाडं जर धरलं, ह्या वर्षी तर आलंयच लिंबू, पण हेच पाणी जर देत राहिलो तर पुढच्या वर्षी पण बघा चांगलं फळ येईल आणि चांगले पैसे बी होतील. आणि बरं आहे, जरा शेतीला जोड जोड व्यवसाय आपला बी थोडा खर्च पाणी निघन. पैसे जास्त होते कमी होते माहीत नाही, पण चला प्रयत्न करायचे. सगळ्या गोष्टीत मी प्रयत्न करत असतो. नाहीतरी व्हिडिओ बनवायला आपण आपल्या शेतीतलं आता पेरायचं, हे करणं ते करणं दाखवणार आहे. कारण जे आपलं काम चालू आहे तेच दाखवता येतं. आपलं काम सोडून दुसरं काय दाखवता येत आपल्याला नाही. आणि आता जायचं घरी आवरायचं आणि मग पुन्हा आष्टीला जायचं असं आहे. आणि जर कसं आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्की नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा आणि लाईक पण करीत जा. जर व्हिडिओ आवडत असले ना, लाईक करत जा, तेवढंच जरा बरं वाटतं. आणि चला शेवट सर्वांना बाय बाय.